नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील तहसील परिसरातून चोरीला गेलेला 9 लाख रुपये किमतीचा डंपर अवघ्या 2 दिवसात शोधून काढत स्थानिक गुन्हे शाखेने 3 आरोपींना ताब्यात घेतला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास राहुरी तहसील परिसरात उभा असलेला विना नंबरचा पांढऱ्या करड्या रंगाचा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी डंपर मालक प्रशांत सयाजी औटी वय वर्ष 37 राहणार राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरण गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांना तातडीने या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना शोधून काढण्याचे आदेश दिले. यानुसार निरीक्षक कबाडी यांनी पोलीस अंमलदार दीपक घाटकर, फुरकान शेख, भीमराज खरसे, भगवान थोरात, विशाल तणपुरे, प्रशांत राठोड आणि महिला अंमलदार सुवर्णा गोडसे यांच्या समावेशाने विशेष पथक तयार केलं. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे 7 नोव्हेंबर 2025 रोजी नगर तालुक्यातील डोंगरगण रोडवरील पिंपळगाव तलावाजवळील परिसरात शोध मोहीम राबवली. तेथे संशयित डंपर उभा असून 3 इसम त्याच्या जवळ असल्याचं दिसून आलं. चौकशीत या तिघांची ओळख पटली. भगवान गोवर्धन कल्हापुरे वय वर्ष 38 राहणार खंडाबे खुर्द तालुका राहुरी, सोमनाथ नामदेव ठाणगे वय वर्ष 31 राहणार देहरे तालुका अहिल्यानगर, अविनाश भिकण विधाते वय वर्ष 29 राहणार ताहाराबाद तालुका राहुरी. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की भगवान कल्हापुरे यांच्या सांगण्यावरून सोमनाथ ठाणगे आणि अविनाश विधाते यांनी हा डंपर राहुरी परिसरातून चोरला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून 9 लाख रुपयांचा विना नंबर डंपर जप्त केला. 3 आरोपींना राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.